खरे तुम्ही काम करायला जाता तेव्हा डोकं काय अड्ड्यावर ठेवून जाता का रे? एकदा हातातून निसटली म्हणून माझ्या पोरांवरती आवाज नाही चढवायचा. अरे मग त्यांना सांग ना काम नीट करायला. काय इन्स्ट्रक्शन होती हा? तारिणीला तिच्या घराच्या जवळून उचलायचा का प्रयत्न केला? अरे गुलाब तुझ्यावर संशय आला असता, माझ्यावर संशय आला असता. त्यांच्या या कामगिरीमुळे ना मला लागलं असतं जावं जेलमध्ये. हे युवराज, काम तुझं आहे पण पद्धत आमची. नाही 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 बघ, तुझं काम तुझ्या पद्धतीने होतं ना, हे माझं काम आहे, हे माझ्या पद्धतीनेच होणार. तुझ्या पोरांच्या डोक्यात ना कचरा भरलाय मेंदूच्या जागी. त्यांना सांग जरा आराम करा. आता यापुढे काहीच हालचाल करू नका. मी सांगेन कधी करायचं, कसं करायचं, कुठे करायचं, सगळं मी सांगेन. ओके? हे लग्न थांबवणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मला यात कुठलीही रिस्क नकोय, कळलं? गुलाब, काम झालं रे. खांडेकरांच्या चिरंजीवाने आज मोठे दिवे लावले. माझी किंमत आकडा बोल. यावेळेला पैशांच्या बदल्यात मला माझं एक छोटंसं काम करायचं तुला. कसलं काम? आधी तर तू मेसेज चेक कर, तुला पाठवलंय बघ. तारिणी, हिला उचलायचं आणि संपवायचं. हिचा गेम ओव्हर झाला पाहिजे. कसला नीच आहे युवराज, स्वतःच्या भावाच्या बायकोला किडनॅप करण्याचा प्लॅन करतोय. मन कराय की जाके सर फोड दो उसका. फक्त एकदा माझ्या कचाट्यात येऊ दे. असा इंगा दाखवतो ना माझा. त्याला काय वाटतं रे, बॉस एकटी आहे का? अरे तिच्या मागे ही अख्खी टीम तारिणी उभी आहे. एक काम कर, तू बॉसला फोन लाव आणि त्यांना सांग त्यांच्या मागे काय कट रस्त्यात. लवकर फोन कर, फोन कर. मी एक काम करतो, केडी सर आणि बॉस दोघांना पण लाईन वरती घेतो. आणि दोघांना पण अलर्ट करायला हवं. हा बोल टेक्नो. हा बोल टेक्नो. आपण सगळे एकत्र लाईनवर आहोत. काही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे का? बॉस, केडी सर, तुम्हाला दोघांना एक कॉल रेकॉर्डिंग ऐकवायचे. कसली रेकॉर्डिंग? ऐका, कळेल. ले. गुलाब, काम झालं रे. खांडेकरांच्या चिरंजीवाने आज मोठे दिवे लावले. गुलाब, माझी किंमत आकडा बोल. यावेळेला पैशांच्या बदल्यात मला माझं एक छोटंसं काम करायचं तुला. कसलं काम? आधी तर तू मेसेज चेक कर, तुला पाठवलंय बघ. तारिणी, हिला उचलायचं आणि संपवायचं. हिचा गेम ओव्हर झाला पाहिजे. युवराज, हा युवराज तुमच्या पाठीमागे बॉसला किडनॅप करायचा प्लॅन करतो. त्यासाठीच तुम्हाला अलर्ट करायचं होतं. हॅलो कैडी. केडी, काय करतोयस तू? माझी ड्युटी करतोय. अशी माणसं तुझ्यापर्यंत कधी पोहोचणार नाही याची काळजी घेतोय. केडी, ऐक ऐक ऐक, काय करतोयस तू? नक्की काय चाललंय तिथे मला व्यवस्थित सांग. केडी, गन लोड केल्याचा आवाज आहे हा. प्लीज एकदा शांतपणे ऐकून घे मी काय म्हणतीये ते. जी माणसं तुझ्याकडे नजर वर करून बघतील ना, त्यांचे डोळे पुन्हा कोणाला बघण्याच्या लायकीचे नाही ठेवणार मी. करेक्ट. हा युवराज एवढ्या खालच्या पातळीला उतरू शकतो असं वाटलं नव्हतं मला. त्यालाच मी सोडा. केडी, तो खालच्या पातळीलाच होता. तू विसरतोयस का? त्याने तुझ्यावर हल्ला केला होता. त्याने त्याच्या वडिलांवर हल्ला करायचा प्रयत्न केलाय. अरे माझ्यासोबत हे कधी ना कधीतरी घडणारच होतं. उलट हे सगळं खूप उशिरा घडलं. तुला कळतंय का? त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. नाही, हे बघ केडी, असं नाही होऊ शकत. माझ्या हॅलो, आज त्याची डेड बॉडी तुझ्या पायाशी आणून टाकणार आहे मी. आज त्याला मी नाही सोडणार. बरोबर करतायस. फातिमा, तू त्याला उगाच प्रोत्साहन देऊ नकोस. हे बघ केडी, आपण रागाच्या भरात काहीतरी चुकीच्या गोष्टी करून बसतो. तू उगाच असं काहीतरी करू नकोस. तुझा निर्णय चुकू शकतो. ऐक माझा एकदा. केडी, स्टॉप इट. दॅट्स अन ऑर्डर. टीम तारिणीचे ऑफिसर्स त्यांच्या बॉसने दिलेली ऑर्डर फॉलो करतात. अँड यू आर माय बेस्ट ऑफिसर. केदार देवकी, प्लीज फॉलो माय ऑर्डर. ओ गॉड, हे सगळं काय होतंय? पूर्वी आपण काय विचार केला होता आणि हे सगळं काय घडत चाललंय? उद्या मुहूर्त मेढ्या म्हणजे 4 दिवसांनी लग्न होईल. असं काही होणार नाहीये का?
लग्न वगैरे तर लांबची गोष्ट आहे. या लग्नाची मुहूर्तमेढ सुद्धा रोवली जाणार नाही. ऑफिसर जोत आपण आणि मिशनवर होत. मिशनवर असताना हा असा इम्पल्सिव्ह विचार करून डिसिजन घेणं हे शिकवलंय का आपल्याला? बॉस, तुला जीवे मारण्याची धमकी आली होती. मी कसा शांत बसणार? मला ते सहन नाही झालं आणि मी अरे पण म्हणून तू जीव घेणार आहेस का त्याचा? म्हणजे इतके दिवस या सगळ्यांनी जी काही मेहनत घेतली त्यावर पाणी. पण त्यांना राग येणारच ना बॉस. आम्हाला पण राग आला. मागच्या वेळेला त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आता तुम्हाला किड. आणि हे सगळं कशासाठी? फक्त तुमचं लग्न थांबवण्यासाठी? कळतंय मला, पण त्याच्यावरचा हा उपाय नाहीये ना. मग काय उपाय आहे? तुला किडनॅप होऊ देणं हा उपाय आहे का? घे. घे ही गन आणि मारून टाक त्याला. काय होणार आहे त्याच्यानी? इतके दिवस आपण जे काही करतोय त्या सगळ्यावर पाणी. कुणाच्याच हाती काहीच लागणार नाही. तू एक अंडर कव्हर एजंट आहेस हे सगळ्यांसमोर येईल आणि ज्याच्यामुळे टीम तारिणीचं सत्य सगळ्यांना कळेल. आणि मग काय? मग जेपीसी स्कॅमचे गुन्हेगार गुलाब जे इतके दिवस फक्त निवांत बाहेर फिरतात ते यापुढेही निवांतच फिरत राहतील ना. आणि का? कारण आपल्याला युवराजला मारायचं होतं म्हणून, जो फक्त एक प्यादा आहे. केडी, तुला कळत का नाहीये? आपल्याला या सगळ्या मागच्या मास्टर माइंडला शोधायचंय. या सगळ्याच्या मुळाशी जायचंय. या सगळ्याचं समूळ नष्ट करायचंय. फिर क्या करे बॉस? इन्फॉर्मेशन हातात असताना तुम्हाला किडनॅप होताना बघत राहायचं? नाही, बघत नाही राहायचं फातिमा. आपल्या समोर एक संधी चालून आली आहे. आपण ती संधी साधायची. संधी साधायची? नुसती साधायची नाही, ती जिंकायची सुद्धा. जिंकायची म्हणजे? म्हणजे इतके दिवस आपण गुलाबच्या मागे होतो, पण आता गुलाब समोरून माझ्यापर्यंत येतोय. हो, पण तो स्वतःला सरेंडर करायला येत नाहीये. तुला किडनॅप करायला येतोय. तुझ्या जीवाला धोका आहे बॉस. हो बॉस. पण आपल्याला ही रिस्क घ्यावी लागेल का तरी? आणि मुळात आत्ता ही वेळ डोक्यात राग घालून घ्यायची नाहीये. आत्ता आपल्याला डोकं शांत ठेवून मगच विचार करावा लागणार आहे. इतके वर्ष गुलाब पोलीस फोर्स पासून लपत राहिला, त्यांच्यापासून पळत राहिला, डिपार्टमेंटच्या विरोधात ट्रॅप रचत राहिला. पण आता आपण त्याच्या विरोधात सापळा रचायचा आणि त्याला अडकवायचं. आणि असं अडकवायचं ना की तो पुन्हा सुटलाच नाही पाहिजे.